आजच्या या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राचार्य मुख्याध्यापक बंधू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारत निवडणूक आयोग यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि शेवटचे 4-5 स्लाइड काढल्या. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला या विषयाचं हे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला हा विषय फारसा महत्वाचा वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जी गोष्ट आपल्याला सहजासहजी प्राप्त झालेली आहे त्या गोष्टीचं किंमत किंवा त्या गोष्टीचे महत्व वाटत नाही. आता एक उदाहरण देतो. आपण एखादा बंगला बांधतो, मोठा बंगला बांधलाय 50,000 त्याच्यासाठी आपण कर्ज काढलं, ते फेडलं, मग सगळं हे केलं. पण ती मुलं आहेत आपली, त्या मुलांना त्याच्यात काही वाटत नाही, वाटेल त्या वाटायला पाहिजे त्यामधून त्यात काय त्याला काय तुम्ही किती पहिले 5 वर्ष 10 वर्ष नॉन ग्रँटवर केले, 500 रुपये महिन्याने केले, 200 रुपये महिन्याने केले, सायकलवर केले, आले, तुम्हाला एकच पॅन्ट होती, तुम्हाला एकच शर्ट होता, तुम्ही दोन धुवून घालायचे, याला काही त्याला वाटणार नाही. तर त्याला त्याचं महत्व नाही. म्हणजे ते त्याला काय होतं आहे त्या पिठावर रेगोट्या. तसं आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याबरोबर आपल्याला अनेक गोष्टी मिळाल्या. त्याच्यात एक मताचा अधिकार आपल्याला मिळाला. लोकशाहीने आपल्याला एक मताचा अधिकार दिला, कायद्याने आपल्याला एक मताचा अधिकार दिला, घटनेने आपल्याला एक मताचा अधिकार दिला. हे अधिकार आपल्याला सगळ्यांना मिळाले, जे सहजासहजी मिळाले. मिळाले का सहजासहजी? नाही मिळाले हो. याच्यासाठी आपल्या मागच्या लोकांनी कष्ट केले, पण ते आपल्याला मिळाले. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की काय त्याचं फरक पडतो, त्याची किंमत मग त्याच्यामुळे आपल्याला नाही. मताच्या अधिकारासाठी तुम्हाला माहित असेल अनेक देशामध्ये मताच्या अधिकारासाठी लढे द्यावे लागले, विशेषतः महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये चळवळी कराव्या लागल्या, लढा द्यावा लागला, आंदोलन करावं लागली, संघटना स्थापन करावी लागली. आणि दीर्घकाळ हे झाल्यानंतर महिलांना कुठेतरी मतदानाचा अधिकार मिळाला. मतदानाचा अधिकार आता सरांनी सांगितलं की दोघांचा अधिकार, एका मताचं काही किंमत आहे. मताचा अधिकार मिळण्यासाठी आपल्या देशामध्ये सुद्धा तुम्ही जर थोडस इतिहासाकडे गेले तर आपल्या देशामध्ये सुद्धा इंग्रजांच्या राज्यात मताचा अधिकार सगळ्यांना नव्हता. होता का सगळ्यांना? काही लोकांना पहिल्यांदा अधिकारच नव्हता, तर हळूहळू द्यायला लागले. थोड्या लोकांना त्यांना असं वाटलं की या लोकांना जर अधिकार नाही दिला तर लोक आपल्याला पळून लावते. मग त्याचं काय केलं त्यांनी? ओढायला लागले का बाकीचे त्याला तेवढे गप करण्यासाठी 2-4 लोकांना अधिकार दिला. दिला नाही आम्हाला, आम्ही अधिकार 2 लोकांना अधिकार दिला. जमीनदार होते ते फार मोठे राजे महाराजे सगळे त्यांना अधिकार दिला. आणखी कोणाला दिला? व्यापारी, मोठे व्यापारी होते ते, त्याचे फायदेचे आहेत आपले, आहे की नाही? त्यांना अधिकार दिला. अजून कोणाला अधिकार दिला? जास्त कर भरणारे जे आहे, सगळ्यात जास्त भरणारे त्या लोकांना अधिकार दिला. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे जे सगळं दिलं हे कसं दिलं? मोजक्या लोकांना अधिकार दिला, मोजक्या लोकांना मत मांडण्याची. त्याच्यानंतर हे झालं अधिकार. याच्यात पण
सारखंपणा नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, आज आपल्या देशामध्ये सगळ्यांना मताचा अधिकार आहे. 18 वर्ष पूर्ण झालं तर सगळ्यांना अधिकार आहे. मग 1 कोटी रुपये टॅक्स भरणाऱ्याला पण तो अधिकार आहे, आणि जो रुपये टॅक्स भरत नाही त्याला पण अधिकार आहे. काही भेदभाव आहे बाबा, सगळ्या जाती धर्माच्या आहे. जमीनदार एखादा 25 एकर जमीन आहे त्याला पण अधिकार आहे, बागायतदाराला पण अधिकार आहे, आणि एखादा जो हे असतो ज्याला भूमिहीन म्हणतो आपण, ज्याला शेती नाही त्याला पण अधिकार आहे. गरीब श्रीमंत, या जातीचा त्या जातीचा, ह्या धर्माचा त्या धर्माचा, स्त्री पुरुष, इव्हन आता तृतीय पत्नी त्याला पण अधिकार आहे. थर्ड सगळ्यांना अधिकार. ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झाले, जो भारताचा नागरिक आहे आणि जो वेळा नाही, 3 क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे, यांना मताचा अधिकार आहे. पूर्वी मगाशी मी सांगितलं की मताचा अधिकार मोजके लोक, त्याच्यामध्ये पण मताचा अधिकार होता, ते सारख्या गेले नव्हते, सारख्या मूल्याचे अधिकार नव्हते. काही लोकांचं मताचं मूल्य जास्त असेल, काही लोकांचं कमी असेल. आता काय आहे तसं काही फरक, प्रत्येकाचं मूल्य सारखंच आहे. गरीबाचं मत तेवढ्याच किमतीचं आणि श्रीमंताचं मत तेवढ्याच किमतीचं, सगळ्यांच्या मताची किंमत सारखी. मग हे जे बहुमूल्य मत आहे, हा जो अधिकार आहे, हे मत म्हणजे काय आहे किंवा मताचा अधिकार म्हणजे काय आहे? मगाशी सरांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये जी शासन व्यवस्था आहे, ही शासन व्यवस्था लोकशाही शासन व्यवस्था आहे. थोडं पाठीमागे जाऊ, एकदम पाठीमागे जाऊ. आपले जे पूर्वज जितवाळेने राहायचे, भटकत होते इकडे, मग ती समूह करून राहिली, ती वृत्ती झाली. का समूह करून राहायला लागले? सुरक्षित जंगलात राहायचे, वाघ आला, सिंह आला, आक्रमण करणार. असं जर आक्रमण केलं त्यांनी, तर त्यावेळेस एकटा माणूस किंवा एक कुटुंब असेल, नवरा बायको असतील, तर ते त्या आक्रमणाला परतून जाऊ शकत नव्हतं. मग काही लोक एकत्रित राहिले, त्याच्यामुळे मग त्यांना फायदा व्हायला लागला. त्याच्यामुळे आज आपण एकत्रित राहतो सगळेजण, बरोबर आहे. गाव करतो आपण किंवा शहर करतो, असं होतंय एखाद्या जंगलामध्ये एकच माणूस असं बंगल्यावर राहतोय, असं होतंय? किती श्रीमंत आपण होतंय का? असं नाही होत. सगळे आपण एकत्र राहतो. भीती, आता आपल्याला चोराची भीती आहे, बाकीच्याची भीती आहे, भूताची भीती आहे, त्याच्यामुळे आपण सगळे एकत्रित राहतो. हे एकत्रित राहताना पुढचा प्रश्न आला. तो प्रश्न काय आला? एकत्रित राहायला लागले, पण मग याच्यामध्ये सत्ता कोणी कोणाचं ऐकायचं, कोणी कोणाचं ऐकायचं किंवा निर्णय कोणी घ्यायचा, तिथं राज्यसत्तेचं होत आहे. जो वरती आहे, कोणीचा जो प्रमुख आहे, त्याचं सगळे लोक ऐकायला लागले, बरोबर आहे. तो सगळ्यांना आदेश द्यायला, असं करायचं आपल्याला, आपल्याला या ठिकाणी राहायचं, तुम्ही इथं राहायचं, तुम्ही इथं राहायचं, या ठिकाणी युनिक शेती करायची, या ठिकाणी हे करायचं. या पद्धतीनं ते निर्णय होतात. एक टोळी दुसऱ्या टोळीवर आक्रमण करायची, ती आक्रमण केली तर ती टोळी, या जर टोळी चांगली झाली का फार त्या टोळीचा वाद झाला. अशा पद्धतीनं हे सगळं चाललं. आणि मग ही जी राजकीय व्यवस्था आहे हळूहळू बदलत गेली. मग पुढे हे झालं. पुढं ग्रीस देशामध्ये अथेन्स आणि स्पार्टा नावाची शहरं होती. त्या शहरामध्ये प्रत्यक्ष लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे आता तुम्ही समजा अथेन्सचे सगळी जनता आहे आणि या चौकामध्ये ते एकत्र यायचे, एखाद्या मोठ्या शहराच्या भागात ते एकत्र यायचे आणि मग निर्णय व्हायचा. काय निर्णय? का आपल्या शहरामध्ये आता आपल्याला टॅक्स बसवायचा, 10 रुपये टॅक्स आहे. आता महागाई वाढली, कामं वाढले, आता 15 रुपये टॅक्स करायला पाहिजे. मग तुम्ही सांगा 15 रुपये टॅक्स करायचा का? कोणाचं म्हणणं आहे 15 रुपये टॅक्स करायचा, हातवर करा.
हात वर करायचे. ते तुम्ही जे म्हणले ना शाळेमध्ये प्रत्यक्षात ते घ्या, ती प्रत्यक्ष लोकशाही. पण ती हात वर करणार जे लोक किंवा काही लोक बोलणार, ती प्रत्यक्ष मतदान करतात. काही लोक विरोध करणार. शहरातले सगळे लोक सगळे निर्णय त्या ठिकाणी प्रत्यक्ष व्हायचे. आत्मीयस आणि स्पर्धा. आता मला सांगा, आपल्या कडेगावमध्ये तरी आता आपली जी ग्रामसभा आहे, ग्रामसभेचं तत्व ते ऐकलंच आहे, प्रत्यक्ष लोकशाही. पण ग्रामसभा पाहिली का तुम्ही पाहिली का ग्रामसभा तुम्ही? ग्रामसभा पाहिली का तुम्ही? ग्रामपंचायत सभा पाहिली असेल. ग्रामसभा म्हणजे सगळ्या गावातली जी 21 वर्षाचे जे प्रौढ नागरिक आहेत, 18 वर्ष पूर्ण झालेले, ते सगळ्यांनी एकत्रित यायचे. हेच धोरण आहे त्याचं काम. आणि त्यांनी निर्णय घ्यायचा ग्रामसभेत ठरवलं. असं क्वचित ग्रामसभा होतं. म्हणजे कायदे निबंधन करावे ग्रामसभा 2 ऑक्टोबरला करावी, 15 ऑगस्टला करावी, 4 ग्रामसभा करायला सांगितलं, बैलांची बी ग्रामसभा करायला सांगितली. ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभेला अधिकारी अशी गरज असतात. पण होती का प्रत्यक्षात? येते लोक, एका गावचे लोक किती असतात? 500 असतात, 700 असतात. 700 लोक जमत नाही. याचं कारण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष किंवा आपण त्याच्याकडे त्या याच्याकडे पाठवल्याबद्दल त्याच्याकडे जायचं असं. मग एका छोट्या गावामध्ये ग्रामसभा ती येऊ शकत नाही. शहरामध्ये कशी शक्य होईल? तालुक्याचे लोक सांगितलं तुम्ही, जर एखादा तालुक्याचा निर्णय घ्यायचा आपल्याला आणि 2 लाख लोक एकत्रित आणा, येतील तर 2 लाख लोक एकत्र येणार नाही. 2 लाख लोक निर्णय व्हायला किती गोंधळ होईल? जिल्ह्याचे लोक 35 लाख येतील का? 35 लाख लोक. राज्याचे 10 कोटी आणि देशाचे 130 कोटी पैकी 21 वर्षाचे वर्षे 100 कोटी जरी भरले, 90 कोटी जरी भरले तर 90 कोटी लोक एकत्रित बसतील का? नाही बसणार. म्हणून कोणती लोकशाही आहे? आपण प्रातिनिधिक लोकशाही आहे. प्रातिनिधिक म्हणजे काय? प्रतिनिधी निवडून द्यायचे. साधारण 20 लाख लोकसंख्येला 10 ते 15 लाख लोकसंख्येला एक खासदार आणि त्याप्रमाणे एक 547 खासदार लोकसभा सदस्य आपण निवडून देतो. आमदार निवडून देतो 288 राज्यात काम करतात. खासदार निवडून देतो ते देशाचे काम करतात. ही प्रतिनिधी आपण निवडून देतो. आणि मग प्रतिनिधी निवडून देतो ना, ते कशासाठी निवडून देतो? राज्य कारभार करायचा. सगळ्यात राज्य कारभार म्हणजे काय? निर्णय प्रक्रिया, डिसिजन. काय घ्यायचं आपल्याला, काय करायचं, काय कायदा करायचा, हे सगळं ठरवण्यासाठी, हे कायदे निर्मितीसाठी किंवा हे राज्य चालवण्यासाठी आपण ही सगळी प्रक्रिया राबवतो. आपल्या प्रतिनिधित्व पाहतो. प्रतिनिधी का बरं? मला मी वेळच का दिला? 5च वर्ष का दिले? 25 वर्ष देऊन टाकायचे एकदाच. का दिले 5च वर्ष? कार्यक्षम नसणाऱ्या प्रतिनिधीला बदलण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी. त्यांचं काहीतरी अंकुश पाहिजे ना. त्यांचं अंकुश नसतात आणि 5 वर्ष नसते, 25 वर्ष असते, तर काय केलं असतं त्यांनी? मनमानी करा. ते म्हणले असते 25 वर्ष आता पाहिजेच नाही आपल्याला काही आराम केला असतं त्यांनी. तुम्ही काय म्हणले असते? आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, आता आमचे तर तुम्ही प्रतिनिधित्व करीत नाही, आमचं म्हणणं मांडीत नाही, आमच्यासाठी तुम्ही काम करीत नाही, म्हणून 5 वर्ष. आता पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की तुमचा जो प्रतिनिधी निवडून येतो किंवा तुम्ही ज्याला खासदार म्हणून निवडून देता, 10 लाख लोकसंख्या, 10 लाख मतदारसंख्या असते. बऱ्याच वेळा 2 लाख 3 लाख मतं पडले तरी पण ते खासदार होतात. माहिती का? 30% मतं पडले तरी आमदार होतात, 25% पडले तरी आमदार होतात. मग आता म्हणजे 70% लोकांचं त्यांना मतदान आहे का नाही माहिती नाही.
त्याचं कारण काय आहे? कमी मतदान. कमी मतदान तर आहे, मग कमी मतदानाचं कारण दुसरे आहेत. मतदार संख्याच नाही, तो मतदार नोंदणीच नाही. आपल्या देशामध्ये 18 वर्ष पूर्ण झालेलं मतदानाचा अधिकार आहे, ते फुकट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कितीतरी लोकांना आता आपण जरा जागरूक झालो, आपण सगळे पिलो, हे ते सगळे कामाला लागलो, मुख्याध्यापकाला बोलवलं, प्राचार्याला बोलवलं. हे महत्वाचं काय? हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण ही खूप सुरुवात आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीची. तुम्हाला जर एज्युकेशन पॉलिसी ठरवायची असेल, तुम्हाला जर शिक्षणाचं त्याला काय म्हणतो आपण धोरण ठरवायचं असेल, शिक्षण अभ्यासक्रम ठरवायचा असेल, काय केलं पाहिजे त्याच्यावर निर्णय घ्यायचा असेल, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय लागेल? जे धोरण ठरवणारे लोक जे आहेत ते 100% मतांनी निवडून आलेले पाहिजे. बरोबर आहे का नाही? सगळ्यांच्या याच्याप्रमाणे ते गेलेले पाहिजे. पहिलं सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आहे की मग ज्याला 18 वर्ष पूर्ण झालेला असं प्रत्येक नागरिक त्याच्यात समाविष्ट असला पाहिजे. आज काय परिस्थिती आहे? आज अजूनही तुम्ही पहा की अनेक लोक जे आहेत ते मतदार नोंदणीपासून वंचित आहेत. आमची महिला की मुलगी लग्न झाली तर ती सासर येते. बऱ्याच वेळा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचं नाव किंवा घेतलं नोंदलेलं असतं किंवा नोंदीत नाही आणि ती इकडे येते, पुढं सासर येते. आपल्याकडे एक आणखी एक प्रकार आहे, तिचं नावच बदलून टाकलं. म्हणजे तिच्या नवऱ्याचं नाव जोडते, आडनाव जोडते, ठीक आहे इथपर्यंत. तर तिचं पहिलं नाव पण काढून टाकते काही ठिकाणी. एवढं भयानक प्रकार आहे. म्हणजे तिचं जर स्मिता असेल तर लगेच स्मिता करून टाकते किंवा त्याच्या आवडीचं करून टाकते, पैसे दिला तिला तिचं त्याचं ओळखच पुसून टाकायचं. बरं ठीक आहे, ते नवीन नाव केलं तर त्या नावाचं एवढं काही करीत नाही ना. रेशन कार्डावर अजून सुद्धा कितीतरी लोक असे आहेत, कितीतरी महिला अशा आहेत की त्या मुलींच्या रेशन कार्डावर नोंद नाही, त्या मुलींची सातबाराला नोंद नाही, त्या मुलींचं ओळख याच्या तुमच्या हे काय असतं तुमचं ग्रामपंचायतीला आता याच्या सुद्धा विवाह नोंदीला नोंद नाही, त्या मुलीची आधारला नोंद नाही, त्या मुलीची इलेक्शन ओळखपत्राला नोंद नाही. नोंदच करीत का बरं? या सगळ्या नोंदी केल्या पाहिजे. ह्या नोंदी न केल्यामुळे काय होतं की ती निर्णयापासून वंचित राहत, निर्णय प्रक्रियेपासून वंचित राहत, मताधिकाऱ्यापासून वंचित राहत. तुम्ही वंचित राहिलं तर काय फायदा आहे? तुम्हाला माहित आहे का की 50% आरक्षण महिलांना दिलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. दिलंय का नाही? महाराष्ट्र शासनामध्ये 50% आरक्षण महिलांना दिले. सरपंच 50% महिला, ग्रामपंचायत सदस्य 50% महिला. 50% पेक्षा जास्त येतात, 50% नाही. 7ची वडी असते तर 4 महिला असतात, 3 पण नाही चालत. त्याचं कारण नाही, नॉट लेस दॅन ऑफ 50% असं म्हणतोय. 50 पेक्षा कमी नाही. 3 जर म्हणले 50 पेक्षा कमी होते म्हणून 4 एक जास्त. आणि उरलेल्या याच्यावर पण त्यांचा अधिकार आहे. जर एखाद्या महिला ठरवलं की पुरुषाच्या बी जागेवर निवडून यायचं 7चे 7, आमच्या तालुक्यात एका ठिकाणी 11च्या 11 महिला निवडून आल्या. कशाला अधिकार दिले एवढे? 50% तुम्हाला जागा कशाला दिली? सांगा बरं आता महिला तरी या पाहिजे सांगा. सांगा ना, 50% जागा कशाला दिल्या तुम्हाला? निर्णय प्रक्रियेत सहभाग होण्यासाठी. बरोबर आहे, पण 50% का बोलते? 10% असते तरी भागला असतं ना. अगदी बरोबर. त्यांची लोकसंख्या 50% आहे आणि ज्याची लोकसंख्या 50% आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला 50% वाटा दिला. 50% वाटा दिला तर आपण ते 50% प्रमाणे काम केलं पाहिजे. तुम्हाला नोकरी आहे, तुम्ही मुख्याध्यापक आहेत तरी तुम्ही मागे जाऊन बसता. कशाला मागे जाऊन बसता? पुढच्या राखेला बसता. तिथं 2 जणी बसले, तुम्ही इथं बसा ना.
मानसिकताच आपली तशी आहे. मागं बसायचं. लग्नाच्या पंक्ती पहिली पंगत पुरुषांची, दुसरी पंगत स्त्रियांची. एक पंगत पुरुषाची असेल तर दुसरी शेजारी पंगत स्त्रियांची बसली पाहिजे. असं करतो का नाही करीत? ही तुम्ही तर मुख्याध्यापक आहे, प्राचार्य आहे, शिकलेले आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला एवढं मोठं दिलंय, ते आपण काही करत नाही. हा जो इथे स्वीपचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम फक्त मताधिकाराचा नाही. एक तुम्ही मताधिकार त्या महिलेला दिला ना तर ती या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून तिला त्याचा फायदा होणार. आता इथून माग महिलांना चान्स नसायचा. आता लाज व्हायला त्याला बसवं लागत नाही त्याचं. आता तर ते कायदाच केलाय. तिने जर सरपंचांनी तिथे जाऊन बसला तर त्याचं पद गेलं. ते महिलाच्या पतीने कारभार पाहायचा नाही आहे ना. कायदा आला महिलांनी कारभार पाहायचा. त्यांनी सरांनी बरोबर सांगितलं की 50% लोकसंख्या आहे महिलांची, तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 50% जागा त्यांच्यासाठी राखून ठेवल्या. मग त्या राखीव जागा दिल्या, मग त्यांनी काय केलं पाहिजे हो सांगा. आता महिला सरपंच असेल एखादी, त्या महिला सरपंचांनी काय काम केलं पाहिजे? मॅडम तुम्ही सांगा. आता तुम्हाला महिला सरपंच केलं तर तुम्ही काय काय काम करणार सांगा. सांगा ना. गावातले प्रश्न अगोदर काय समजून घेतले नाही. त्या प्रश्नाची तड लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा कारभार स्वतः केला. अजून म्हणजे ज्याच्या गटामधून आपण गेलो त्या गटाच्या काही समस्या अडचणी काय आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे. आपल्याला जे निवडून पाठवलंय, आपण ज्या याच्यातून गेलो, अनुसूचित जातीचा सभासद झाला, अनुसूचित जमातीचा सभासद झाला, नागरिकाच्या मागास प्रवर्गाचा सभासद झाला, ते तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी का केलंय की तुम्ही त्या घटकाचं प्रतिनिधित्व करता. त्या घटकांना न्याय देण्यासाठी प्राधान्याने तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. महिलांचं प्रतिनिधित्व करता का नाही? मग महिला सरपंच झाल्यानंतर पाणी, स्वच्छता, महिलांचे प्रश्न, आरोग्य महिलांचं हे सोडवण्यासाठी महिला येतात पुढे सांगायला येतात का? बेसिक आहे, मूलभूत आहे, हे आपण पाहतो. याचा विचार करीत नाही. कारण आपण हे माहिती सांगितलं की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नाही काम करत. तुमचं नवरा काय सांगतो बरोबर. मला महिलांचं प्रतिनिधित्व करायला दिले, पहिले प्रश्न महिलांचे मी सोडवणार, प्राधान्याने सोडवणार. ज्या घटकांनी आपल्याला प्रतिनिधित्व करायला काम दिले त्या घटकाचे पहिले प्रश्न सोडवले पाहिजे. मग ही जाणीव होण्यासाठी आपल्याला त्या महिलांच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त हे आली पाहिजे. परत तेच आहे, 10% जर महिला याच्यापासून वंचित राहिल्या, मतदानापासून, सॉरी नोंदणीपासून, तर ते पुढे मतदान करू शकणार नाही. म्हणून महिलांचं नोंदणी जी आहे सगळ्यात महत्त्वाची. आपल्या आजूबाजूला ज्या महिला असतील, आपले नातेवाईक महिला असतील, त्यांच्या सुद्धा नोंदणी झाली नसते बऱ्याच वेळा. बघा, आपल्या ज्या नातेवाईक महिला आहे, मुलगी आहे, मुलगी आहे, सून आहे, या सगळ्यांची नोंदणी झाली का नाही बघायचं. शेजारी पाजारी मैत्री मित्र यांच्या महिलांची नोंदणी करायची. महिला हा घटक 100% ज्यांचा 18 वर्ष पूर्ण झाला अशी एकही महिला नोंदणीपासून वंचित राहता कामा नये. हे आपलं आजचं काय म्हणता येईल त्याला निश्चय, निर्धार. दुसरा घटक आला दिव्यांग. बऱ्याच वेळा असं होतं की आपण पाहतो की दिव्यांग असल्यामुळे तो जाऊ दे जात नाही, रांगेत उभा राहत नाही, आज वेळ जात नाही, त्याच्यामुळे तो नोंदणीपासून वंचित राहतो. त्याची नोंदणी करून घ्या.
तृतीयपंथी त्याची नोंदणी करून घ्या. भूमिहीन शेतमजूर आहे, एकदम गरीब आहे, झोपडपट्टीत राहतो, त्याला 2 वेळच्या खाण्याची चिंता आहे, कामगार आहे, भिकारी आहे, ही जी लोक आहेत या लोकांचं मतदान नोंदणी करून घ्या. आणि अधिकार त्यांना घटनेने दिलेला आहे. त्यांना अधिकार आपण दिलाय का? त्यांना राज्यघटनेने अधिकार दिलाय. आणि मग राज्यघटनेने अधिकार दिलाय तर त्या सगळ्या लोकांचं नोंदणी करणं हे आपलं काम आहे. आपण आता याच्यामध्ये एक जबाबदार आहोत. मुख्याध्यापक आहे तुम्ही सगळे लोक, बरोबर? मुख्याध्यापक आहे, प्राचार्य आहे. तुम्ही राज्यशास्त्राविषयी शिकवता? कोण कोण शिकवतं राज्यशास्त्राविषयी? सगळे शिकवतात. राज्यशास्त्रामध्ये काय तुमची सगळं हे आहे, समाजाभ्यास तो शिकवतो. मुलांना शिकवतात नाही, संस्कृत करता, या सगळ्या गोष्टी सांगतो तुम्ही त्यांना. आणि सगळ्यात बेसिक काय आहे सगळ्यात आपल्याला या सगळ्या याचं मूलभूत घटना आहे, त्या घटनेच्या आधारात राज्य चालले. आणि मग त्या याच्यावर जे चाललेलं आहे तर आपली सगळी प्राथमिक जबाबदारी आहे की 18 वर्ष पूर्ण झालेली प्रत्येक नागरिक त्याची नोंदणी झाली पाहिजे. आणि आपल्या भागातली जर ती नोंदणी राहिलेली असेल तर मग आपण कुठेतरी कमी पडतोय, मान्य करायला पाहिजे की नाही? आपल्या भागातली आपल्या गावातला हायस्कूल आहे आणि आपल्या शाळेमध्ये 2 मुली किंवा 2 मुलांनी नोंदणी केलेली नाही. मी सरांनी जसं मगाशी सांगितलं की त्या मुलांना सांगा. आपल्या शाळेतल्या मुलांना एक गोष्ट माग आम्ही इलेक्शन कमिशनने संकल्पपत्र केलं पाहिजे. मी संकल्पपत्र मी मतदान करेन काही की नाही असं संकल्पपत्र आपण भरून घेतलं वडिलांचं त्या मुलांकडून. तसंच संकल्पपत्र एक तयार करा. आपल्या शाळेतल्या सगळ्या मुलांना ते भरायला सांगा की माझ्या कुटुंबामध्ये 18 वर्ष झालेली हे लोक आहेत, त्यांची नाव आणि त्याच्यापैकी पुढं नाव लिहायचं, वय लिहायचं आणि मतदान नोंदणी झालेली आहे किंवा कसे वय नाही. आणि या सगळ्या लोकांची मतदान नोंदणी झालेली आहे त्यांना मी 100% सगळ्या लोकांना मतदान करण्याबाबत सांगितलं आहे. मुलांनी सांगायचं आई वडिलांना, मुलांनी सांगायचं मोठ्या भावाला, मुलांनी सांगायचं त्याच्या काकाला, मामाला, दादाला की बाबा तुम्ही मतदान करा. असं एक तुम्ही ते संकल्पपत्र भरून घ्या. नोंदणीच्या संदर्भात जसे मतदानाची घेत होतो आपण तसे नोंदणीच्या संदर्भात भरून घ्या. ते मुलं फार हुशार असतात, त्यांना तुम्ही ते प्रकल्प द्या. हा प्रकल्प द्या, त्यांना फार महत्वाचा आहे. आणि मी जे सांगितलंय आता हे तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगा, तुमच्या शिक्षकांना सांगा, त्या मुलांना सांगा. हे का महत्वाचं आहे ते मुलींना सांगा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे आपण एक सरळ ढोपळपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. आपण हे काय असं असं त्याचा विचार करत नाही. हे कशासाठी कायदा केला आहे, कशासाठी एवढं आता आमची विषय चालू आहे. जवळजवळ अडीच तास झाले याच विषयाची विषय चालू आहे. समाज माध्यम जे आहे, इलेक्शन कमिशनच विषय घेतोय. समाज माध्यम जे आहे म्हणजे सोशल मीडिया ते ओळखलंय. सगळे लोक याच्यातच असतात. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, अजून काय ते इंस्टाग्राम याच्यावर लोक असतात. म्हणून त्याचे प्रत्येक याच्या आम्हाला करायला लागले काय तुम्ही त्याचे प्रत्येक अकाउंट ओपन करा आणि प्रचार प्रसिद्धी करा. इलेक्शन कमिशन प्रत्येक गोष्ट म्हणजे स्वीप हा कार्यक्रम एवढा मोठा कार्यक्रम होता. याच्या अगोदर कधी मतदान नोंदणी व्हायची जायची कोणी येत नसायचं काही. आता स्वीपसाठी ऑब्झर्वर येतात एक सेपरेट. पण माहिती आहे का की इलेक्शन कमिशननं नो वोटर शॉल लेफ्ट बिहाइंड नावाचं मागच्या वेळेस केलं होतं. एकही मतदार वंचित राहता का नाही, मागे राहता का नाही. म्हणून 2 मतदारासाठी एक मतदान केंद्र अंदमान निकोबारमध्ये स्थापन केलं आणि त्याला 15 लोक पाठवून जा. किती खर्च आहे. ते जम्मू काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी 4-4, 5-5 मतदार असतात. त्या मतदारांसाठी 1-2 दिवस अगोदर ते सैन्य पाठवावं लागतं. त्याच्यात ते लोक ते कपडे घालून असे बर्फाचे का
का वंचित राहू नये. पण आता भारताचा नागरिक आहे, अंदमानला राहतो, पण काय झालं? आता तुम्ही तर कडेगावला राहता, कडेगावचं वंचित ठेवता, बरोबर आहे की नाही? जर इलेक्शन कमिशन ते अंदमान निकोबारच्या माणसाला जर एवढा न्याय देतोय, तर आपण जर कडेगावचा माणूस जर वंचित राहिला आणि त्याच्यात आपली एखादी महिला वंचित हाईट अशी आहे ना, तुम्ही सर्वे करा, तुम्ही सर्वे करा. एकदम चांगल्या घरातले लोक, उच्च शिक्षित महिला, त्यांची सुद्धा नाव मतदार यादीत नसतील त्यांची नाव मतदार यादीत. काय उपयोग आहे? बरं, हा आता तुम्हाला मी सांगितलं, इंग्लंड सारख्या देशामध्ये, बाकीच्या परदेशी बऱ्याच देशामध्ये महिलांना त्या मताधिकारासाठी लढा द्यावा लागला. 10 वर्ष 20 वर्ष लढावं लागलं, तेव्हा त्याला मतदार केला अधिकार. जो अधिकार मिळाला आपल्याला महिलांनी सगळ्यांना, तुम्हाला हे केलं पाहिजे. तुम्ही 2 तास त्यासाठी दिले पाहिजे दररोज. येता का तुम्ही महिला मंडळी? अमिराती अरबमध्ये स्त्रियांना नाहीच मतदान. अमिराती अरब देशांमध्ये थोडक्यात सांगायचं की हे जे घटक आहेत, या घटकांना 100% नोंदणी झाली पाहिजे. पहिलं आपलं काम काय आहे की 100% नोंदणी होणं. तुम्हाला मी एक आता प्रकल्प दिला, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक कागद द्या आणि त्याच्यावर त्यांनी लिहून आणायचं, माझ्या घरातल्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांची नावं हे त्याच्यापैकी एवढ्याची नोंदणी झाली, आणि मी यांना सगळ्यांना मतदान येणाऱ्या निवडणुकीला मतदान करण्यासाठी सांगितलं आहे. अशा प्रकारची त्याची सही आणि त्याच्या पालकाची सही करणार ना सगळे. हा सगळ्या मुलांकडून करून घ्या. आता दुसरं झाला, 100% मतदार नोंदणी झाली. ती मतदार नोंदणी होऊन झालंय का? आता समजलं का काम आपलं? हा, मतदार नोंदणी झाली, आता इलेक्शन आलं किंवा मतदान आलं, निवडणूक आली, त्या निवडणुकीला मतदान करायसाठी जायचं. बरेच लोक म्हणजे नव्हते म्हणून ते काय करायचं, आपल्या मताने काय म्हणाले, एका मताने जे म्हणजे दुसरं एका मताने काय म्हणाले एका मताने, आणि ती निवडून आली तरी पुढं काय करायचं आपल्यासाठी. असे एक असतं, निवडून आले तरी आपल्यासाठी काय करायचं. मी पहिल्यांदा परत म्हटलं की बाबा आपल्याला हा अधिकार खूप मिळतो, पण तो अधिकार मिळवण्यासाठी आपल्याकडं जे म्हणजे अधिकार मिळवला म्हणजे काय असं झालं ना, अधिकार भेटले दिला, घटना कशी झाली, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य कसं मिळालं? क्रांतिकारकांनी बलिदान दिलं. महात्मा गांधी सारखे बाकीचे जे सगळे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले जे सैनिक होते, ते सगळे सगळं पूर्ण आयुष्य आपण त्याच्यासाठी घालतो. ते आपल्याला दिलं, आणि आपल्याला दिलं ना, आपल्याला त्याची किंमतच नाही. आपण म्हणतो तिकडे कशाला जायचं, पण नोकरीवाले होते जाऊन म्हणून त्या आज जाऊन फिरायला, आणि परत मध्ये 5 वर्ष असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, शासनाला काय कळते, शासनाने हे केलंय. शिवाय कोणाला द्यायच्या? प्रतिनिधीला, शासनाला, अधिकाऱ्यांना. आणि त्याला जर विचारलं तुम्हाला मतदान करायला जातं का? लोक तुम्ही मतदानच करायचं सोडून दिलं म्हणजे 10-15 वर्ष अशी मोठी व्यक्ती होते, तर मतदानच करायचं सोडून दिलं. मला माझा विश्वासच नाही राहिला. तुझा विश्वास नाही राहिला तर निवडणुकीला उभा राहा ना. बरोबर आहे की तुला घटनेला अधिकार दिलाय करायचं. आता तुझा कसा विश्वास राहील? 15 वर्ष जर मतदानच केलं नाही कोणाला, तर तुझा विश्वास राहायचा विषयच नाही ना. हा, तू निवडणुकीला उभा राहा, तुझे मत बघायला बघून दे. आमच्याकडे एक शिक्षक होते मॅडम, मुख्याध्यापक जिल्हा परिषद. त्यांनी काय केलं, त्याची पेन्शन वगैरे आहे, तुमचं काय असतं ती रिटायरमेंट नंतर काय काय असतं, लई दिवसापासून त्यांची एकच चालू होती, त्या घाटातून रस्ता वाढला, त्या घाटातून रस्ता वाढला, त्या घाटातून रस्ता वाढला, लोकांना लई लांबून जावं लागलं. त्या माणसाने स्वतः त्याच्यामध्ये काम, ते पैसे देऊन स्वतःचे लोक उभे,
आणि डावरी सडक केली तयार. बघा बरं का 85 72 तुझे नाव आहे तुमचे सर्च करायचं 72 खूप मोठा रस्ता आहे 20-22 किलोमीटरचा रस्ता त्यांनी तयार केला. खूप लोक जातात. काय नाही त्या माणसाला फक्त काय समाधान आहे की बाबा मी एक रस्ता केलाय आणि त्या रस्त्यावरून अजून एक असाच माणूस आहे की त्यांनी पण असाच एक रस्ता केला. का बरं केला? तिची पत्नी काहीतरी एक्सपायर झाली त्याला दवाखान्यात जाऊ शकतो. काही अशा आहेत की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात जंगलात याची लागवड अशी लोक आहेत. आमच्याकडं आमच्या जिल्ह्यामध्ये एक महिला आहे कृषी विद्यापीठाला जमलं नाही असं काम त्या महिलांनी केलं. आळाई महिला राहीबाई पेपरे नाव आहे का पद्मश्री पुरस्कार 2 वर्षापूर्वी मिळाला. 250 गावरान बियाणं गावरान म्हणजे गावरान त्याची जपवणूक केली. आपल्याकडे एक तरी बियाणं आहे तो गावरान तुम्हाला जर म्हणलं एखादं गावरान काही आहे का तुमच्याकडे कांद्याचं याचं त्याचं आता सगळं हायब्रिड आहे नाही. 250 याचं गावरान याची जपवणूक केली. आपल्या तालुक्यात आजच भागातली महिला काही पण करू शकतात. पद्मश्री मिळवलं नाही शोक आहे का? मग ही कामं सोपी आहे फार अवघड नाही. आता हे सरांनी इतके सुंदर म्हणजे मी आता पाहिलं की छानपैकी ते केलं. एखादा विषय आहे ना त्या विषयामध्ये आपण घेतो म्हणजे आता आपण सगळे एकदम मोठ्या पदावरची लोक आहोत. आर्थिकदृष्ट्या एकदम स्टेबल झालेलो आहोत स्थिर झालेलो आहोत. आपल्या वंचना ह्या मिटलेल्या आहेत. ते एक तरी काम असं केलं पाहिजे की काहीतरी आपल्या मनाला समाधान होईल. की काहीतरी आमच्याकडे एक प्राचार्य होते त्यांच्या मुलगा आणि मुलगी दोघं जण ते फॉरेनला होते. ते प्राचार्य असेच काही करायचे. ते मुलगा मुलगी म्हणले काय आम्हाला लग्न आम्ही करतात रजिस्टर लग्न केलं 2-3 खोल्या 3 खोल्याचे लग्न शाळेची बनवली. जिल्हा परिषद शाळेला लग्नाचा खर्चच नको याला पटका नको काय फेटामध्ये काय म्हणतो फेटा बांधणं नको आणि याला साडी गेलं. जिल्हा परिषद शाळेला 3 खोल्या बांधून दिल्या. मुलांचं शिक्षण होते हो. ती शाळा कमीत कमी 25 वर्ष टिकली असं धरा. त्याच्यात एका शाळेत एका वर्गात 40 पोरं धरा. किती झाले 600 गुणिले 25 करा. किती झाले जवळजवळ 3-4 हजार पोरं शिकतील ना. बस झाले. एवढं काम आपल्याला करता येऊ शकतं. हे काम करण्यासाठी आपल्याला खूप संधी आहे. आणि सुदैवानं याच्यामध्ये हे जे मतदार जागृतीचं काम आहे याच्यामध्ये आपण कोणी काम नाही केलेलं एवढं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना संधी आहे याच्यामध्ये बेसिक हे करायचं. आता पहिला मुद्दा झाला 100% नोंदणी. दुसरा मुद्दा झाला 100% मतदानाला गेलं पाहिजे. ते कंपल्सरी सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला तो कोण सांगतो? योग्य उमेदवाराची अगदी बरोबर. 100% नोंदणी केली आपण 100% लोक मतदानाला बी गेले. आमच्याकडं जिल्हा परिषद निवडणुकीला आमच्या एका मतदारसंघामध्ये गावठी दारू पिऊन 8 लोक गेले. 8 लोक जिल्हा परिषद मतदार म्हणजे एका उमेदवाराने आहे ना गावठी दारू जेवण दारू कशी ठेवली माहिती का? ते टिपाड असतं टिपाड काय म्हणतो बॅरल टिपाड त्याला अशी मोठी नव्हती. लोक जायचे ते आपलं हे करायचे गावठी दारू किती तरी मुकाड म्हणलं काय लोकांना. बरं काही काही असं होते बाहेर आता पेले खाल्लं तिथपर्यंत ठीक आहे. घरी बी घेऊन गेले. सत्य घात नाही. मी जिल्हा परिषद सत्य घात नाही. घरी घेऊन गेले म्हणजे घरी कशी घेऊन गेले काय भेटलं नाही तर त्याचे टॉयलेटचे डबे भरून भरून आणि ते घरी घेऊन
आता याच्यामध्ये काय झालं, 8 कुटुंब उघडीवर पडले असे कितीतरी हे आहे. अजून एक जण होता, त्याने काय केलं, टीव्ही वाटली. नगरपालिका महानगरपालिकेची इलेक्शनला टीव्ही वाटली. टीव्ही एका घरात 4 माणसं टीव्ही घेऊन जातात. तेव्हा टीव्ही सुद्धा काढतो. आता काय आणि ते पडलं एवढे टीव्ही वाटून. दुसऱ्या दिवशी ती माणसं पाठवली टीव्ही गोळा करायला. आणि टीव्ही चांगल्या चांगल्या लोकांनी घेतले तेव्हा का, म्हणजे प्राध्यापक, मोठे डॉक्टर हे टीव्ही घेतले. आता भेटत तर कशाला, आणून दिलं तर कशाला. एखादा डॉक्टर म्हणतो नको बा, हा प्राध्यापक म्हणतो मी एवढं न्यायदानाचं याच ज्ञानदानाचं काम करतोय असं कशा म्हणून नको, माझं मतदान मी विकणार नाही. तिने दिलं मतदान बरोबर, त्याला नाही दिलं, पण ते घ्यायचं पण नाही ना. आमचे काही असे ते बिर्याणीची पाकिट, बिर्याणीची पाकिट त्याला एक बाकी आहे ते असे याच्यात टाकून वेग पडतात. माग एकदा आमच्या मतदारसंघामध्ये एकाच चिन्ह मोटरसायकल, सायकल मोठ्या एका नेत्याचा अपक्ष म्हणून उभा राहिला, सायकल चिन्ह. आता सायकल बंद केली चिन्ह समाजवादी पक्ष. आणि दुसऱ्याचं आहे ना, त्याच्या विरोधात काय केलं, त्याच्याच नावाचा एक उमेदवार उभा केला आणि त्याचं नाव त्याची चिन्ह मोटरसायकल ठेवलं. आणि सायकल सत्य घटना मी याच्यातले एक शून्य शब्द म्हणजे पटा नाही. ते सायकल त्याचे नावाने जे आहे तर काय केलं, काय सांगितलं, सायकली वाटत. आता त्यांनी सायकली वाटल्या, आपलं सायकलीला मतदान करायचं म्हणून बऱ्याच सायकली दिलं असेल. त्या लोकांना सकाळी कळालंच सायकल कोणती मोटरसायकल. सायकल वाला वर पडला 10,000 मतांनी, किती मतांनी, 10,000 मतांनी पडला. आणि मोटरसायकलीला मतं किती होते, 25,000. सत्य घटना, 25,000 मोटरसायकल मत होते. आता मोटरसायकलवाला असा होता की त्याला 200 पडले नसते, 200 दिले, त्याला 25,000 पडले. सायकलीचं काय कारण याला कळलंच नाही. सायकल उठल्यानंतर तो सायकल आहे का मोटरसायकल, कोणत्या आठवडीत दिसते काय चला मारला काय आला नाही. पैसे घेऊन त्याच्यानंतर दारू मटण वस्तू घेऊन मतदान करू नये हे आपल्याला लोकांना सांगावं लागेल. 500 रुपये, 200 रुपये, 400 रुपये घेऊन 5 वर्ष आपण नंतर काही बोलण्याचं आपल्याला हे राहतं. हे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगावं लागेल. हे इथिकल वोटिंग मध्ये बसतं. सरांनी जसं सांगितलं की आपल्या प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही कार्यक्रम घ्या, वर्षभर कार्यक्रम घ्या, मतदार जागृतीचे कार्यक्रम घ्या, आम्हाला बोलवा, मॅडम येतील, मी दुसरे रावसाहेब येतील, हे चांगले चांगले कार्यक्रम घ्या. हे कार्यक्रम एक कार्यक्रम असतो तर तो कार्यक्रम तुमच्या भविष्याच्या चांगल्या याच्यासाठी असतो. स्वीप कार्यक्रम जो आहे, मतदार जागृतीचा कार्यक्रम आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही पाहिला असेल की ही लोकशाही जी आहे ही लोकशाही टिकवण्यासाठीचा तो कार्यक्रम आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी बराच वेळ थांबून चांगला सहभाग दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि ही बैठक संपली असं